गेल्या 28 फेब्रुवारीपासून आखाती देशांमध्ये भडकलेल्या युद्धाचे गंभीर परिणाम आता गोव्याच्या हॉटेल व्यवसायावर देखील दिसू लागलेत। दक्षिण गोव्यातील वास्को, मडगाव सारख्या शहरांमधील काही हॉटेल्स बंद झाले असून काही बंद होण्याच्या मार्गावर आहेत, तर काही हॉटेलवाल्यांनी चक्क चुली पेटवल्या आहेत। काही हॉटेलवाल्यांनी आपले मेनू कमी केले आहेत। याकडे सरकारनं त्वरित लक्ष देणं गरजेचं आहे। प्रत्येक हॉटेलला दररोज किमान 1 सिलेंडर तरी मिळाला पाहिजे, अन्यथा सगळी हॉटेल्स बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा दक्षिण गोव्यातील हॉटेल रेस्टॉरंट मालकांनी पत्रकार परिषदेतून दिलाय। सध्या गोंयांची परिस्थिती आमचे हॉटेलवाल्यांची जाल्ली आसा, जे रेस्टॉरंट चलयता तांची जाल्ली आसा, ती खूप गंभीरदायक आसा। आज गोंयांत टुरिझम सेक्टर म्हणतो तो फर्स्ट सेक्टर इन गोवा। ह्या सेक्टरार हायेस्ट पार्टिसिपंट म्हणटा ते आमी सगळे रेस्टॉरंट ओनर। आमकां रेस्टॉरंटवाल्यांक जी त्रास जाल्ले आसा सिलेंडर शॉर्टेजी खातीर, ते तुमकां मागेले सगळे आमीक जे आसा मित्र ते तुमकां सांगतले। हांव महेंद्र शेट्टी, मडगांव हॉटेल ओनर। आमकां असेंब्लीन सीएमांनी सांगले की 20% गॅस कॉमर्शियल गॅस तुमकां प्रोविजन करतले म्हणून, पण आज पासून आमकां 0.5% सुद्दां आमकां गॅस अवेलेबिलिटी ना। आमी कितें करचें? आमी फुडें हॉटेल रेस्टॉरंट आमकां डिपेंडंट खूब आसा, आमकां लेबर आसा, लेबराक जेवण दिवपा जाय, लेबराक पगार दिवपा जाय। आमी हॉटेल केन्ना बंद करता, केन्ना चालू करता, केन्ना 50% आयटम आमी दवरता, केन्ना गॅस ना जाल्यार काम चलना, लेबर काम करपा आयकाना। अशे परिस्थितीन सीएमांनी आमकां कितें तरी प्रोविजन करून दिवचें म्हणून आमची मागणी। हांव कृष्णराज भट, प्रसाद हॉटेल। आमी आतां गोंयांत आमी हॉटेल मेंबर करून करून आतां रिटायर जावपा लागले आनी आमी आतां सीएमा कडेन इतलेंच मागता की हेजे मुखार हे गॅसीचे प्रॉब्लेम म्हणटे हॉटेलकारां जावचे न्ही, ते मागीर ऑल्टरनेट सोदतले। जेन्ना सीएमान हांगा पयली असेंब्ली मिटिंगान 20 ते 50% सेंट्रल गव्हर्मेंटाच्यान डिक्लेअर केले, आमकां 0.5% सुद्दां गॅस येयना। म्हणटकीर आतां ही हॉटेल चलोवची इतले त्रास जावपा लागले की आतां आज ना फाल्यां, आज ना फाल्यां बंद करपाची परिस्थिती। आनी भुरगे वच गांवां म्हणजे आमकां पगार दिता काय ना, नाल्यार आमी वचना। अशें केल्यार आमी जगपाचें कशें, हेच प्रॉब्लेम जाले। सदाशिव शेट्टी, हॉटेल लक्ष्मी एम्पे, रविराज कॅफे। आमकां 10 तारखेसून एक बी सिलेंडर मेळूना अजून। सगळे येवन चेकिंग केले आणि फोटो मारले, घेऊन गेले, कांयच ना। बट्टी घायल्या, 2-3 बट्टी घायल्या। आता आमचे हॉटेलांत टुरिस्ट रावता, हॉटेलार रावता, तांकां जेवण दिवपाक कांय ना, ते झगडे करून वयता परत परत। आमकां इरिगेशन जाल्यार प्रॉब्लेम जातले। तुमी कितें करून आतां गॅस डिक्लेअर करा। आमकां कॉमर्शियल सिलेंडर हांव गोविंद शेनवाल, महालक्ष्मी रेस्टॉरंट पातोर्डा। आमकां कॉमर्शियल सिलेंडर वापरना म्हणून सांगता जाल्यार आमकां घरचें सिलेंडर हॉटेलां वापरपाक जाल्यार आमकां रेड पडटा। रेड पडल्यार आमी कितें करपाचें? आमकां दुसरो उपाय ना। आमचे कडेन लेबर आसता, लेबराक जेवण आनी कशें दिवचें? हे कितें सीएमा कडेन आमची मागणी आसा, आमकां एलपीजी हे कॉमर्शियल सिलेंडर एक कोणी सिलेंडर दिवपाकच जाय। एलपीजी आनी ह्या हेजेर इट इज एन हांव जस्ट सगळ्या पब्लिकाकूय तुमच्या मार्फत कळचें म्हणून हांव मुद्दामून सांगपाक सोदतां की एलपीजी डॉमेस्टीक खंयसरूच शॉर्टेज ना। लोकांनी कोणीच घरात आपल्या 2 एडिशनल सिलेंडर बी व्हरून दवरचे न्ही। ओके, व्यवस्थीत रित्या एलपीजी सिलेंडर्स जे आहा डॉमेस्टिका खातीर मेंटेन जाता। फॉर द कमर्शियल पर्पज 20% तांकां ऑलरेडी एलोकेट केल्ले। तांच्यांनी पीएनजी हेच्या खातीर गॅस कनेक्शन एप्लाय करचें, तांकां एडिशनल 20 ताज्या उपरांत मेळपाक सुरवात जातली। त्या ती सगळ्या कमर्शियल एस्टाब्लिशमेंटांक हांव सांगता की तेंच्यांनी कमर्शियलात एप्लाय करा। फाल्यांच्यान तांचो कोटा 40%चेर पावतलो आनी तांकां स्मूथली सप्लाय सगळ्यांक जातली। गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।